नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी दोडक्याची भाजी करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथे मी दोडके घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। लसूण घेतलेला आहे वाटून, कोथिंबीर घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, इथे कूट घेतलेला आहे, शेंगदाणे, तीळ आणि कराळ 3 चम्मच घेतलेला आहे। इथं आपण ही शिरा काढून घेऊ आता। शिरा आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहे। अशा मी सगळ्या शिरा काढून घेते दोडक्याच्या। आणि या आपल्याला शिऱ्याचा ठेसा करून घ्यायचा आहे। आता मी हे चिरून घेते दोडके। असे आपल्याला लांब लांब चिरायचे आहे। असेच आपल्याला सगळे चिरून घ्यायचे आहे दोडके। सगळे दोडके मी चिरून घेतलेले आहे। आता आपण भाजी करून घेऊ। कढई गरम झालेली आहे, तेल टाकते मी 1 चम्मच। जिरे टाकते अर्धा चम्मच। लसूण टाकते। लसूण लालसर झालेला आहे। आता मी टोमॅटो टाकते त्याच्यात। टोमॅटो छान नरम झालेला आहे। चटणी टाकते 1 चम्मच। हळद टाकते पाव चमचा। आता हे मिक्स करून घेऊ आपण छान। आता हे दोडके टाकून घेते याच्यात। त्याला छान मिक्स करून घेऊ। कूट टाकते याच्यात। मीठ टाकते चवीनुसार। थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला। झाकण ठेवते आता। 15 ते 20 मिनिट आपल्याला भाजी छान शिजून घ्यायची आहे मंद आचेवर। झाकण काढते मी। एकदा मधात आपल्याला छान अशी भाजी फिरून घ्यायची आहे। डबल झाकण ठेवते मी। झाकण काढते आता मी। 15 ते 20 मिनिट झालेले आहे।
भाजी शिजलेली आहे. कोथिंबीर टाकते. भाजी आता झालेली आहे तयार. प्लेटमध्ये काढून घेते मी. दोडक्याची भाजी झालेली आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.